शासन एकीकडे स्वच्छ गाव निरोगी नागरिकचा गवगवा करत असताना अकोट पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्राम रेल येथे मात्र ग्राम स्वच्छतेची अक्षरशः चेष्टा सुरू आहे। गावातील गटार व्यवस्था पूर्णतः मोडकळीस आलेली असून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे। परिणामी डासांचे साम्राज्य वाढले असून रोगराईला खुले आमंत्रण दिले जात आहे। तरीही ग्रामपंचायत प्रशासन डोळेझाक करत असल्याचे संतापजनक चित्र आहे। घनकचरा व्यवस्थापनाच्या नावाखाली गावात केवळ कागदी घोडे नाचवण्यात आले। कचरा विलगीकरण शेड गावात नसून तो गावाबाहेर कुठेतरी उभारल्याची चर्चा आहे। शोष खड्डे निकृष्ट दर्जाचे व अनावश्यक ठिकाणी बांधून शासनाचा निधी सर्रास लाटल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत। पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन व वॉल लिकेज दुरुस्तीसाठी गेल्या 2 वर्षात लाखो रुपये खर्च झाल्याचे दाखवले जात असले तरी प्रत्यक्षात लिकेज जैसे थे आहेत। काम न करताच एमबी तयार करण्यात आली का असा थेट सवाल उपस्थित होत आहे। जिल्हा परिषद मराठी शाळेच्या खडीकरणाच्या नावाखाली केवळ थातूर-मातूर मुरुम टाकून मोठा खर्च दाखवून निधी हडपल्याचा आरोपही गंभीर आहे। या सर्व प्रकारांमुळे ग्राम रेल येथे विकास नव्हे तर भ्रष्टाचाराचाच बोलबाला सुरू असल्याचा आरोप नागरिक करत असून संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी होत आहे। रेल इथून समजा जे आपले ग्रामपंचायतीमध्ये सरपंच यांना अनेकदा समजा स्वच्छताविषयी सांगितले आहे, गटार असो किंवा नळाच्या पाण्याचा विषय असो, तरी त्यांना सांगितले तरी त्यांनी याच्यावर दुर्लक्ष केले। तरी आपण आपल्या स्तरावरून उचित ते कारवाई करावी।